रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांनी 6 पीडित महिलांची केली सुटका। नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात अल्मो स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी सदर स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून धाड टाकली असता स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली 7,000 रुपये स्वीकारून महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचं समोर आलंय। नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तात्काळ कारवाई करत एक स्पा मालक आणि 2 मॅनेजरला अटक केली असून 6 पीडित महिलांची सुटका देखील केली आहे। 3 आरोपींविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 17 तारखेला आमच्या अनैतिक मानवी प्रतिबंधाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं जे 17 प्लाझा एपीएमसी या ठिकाणी जे एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावर अल्मो स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली, बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एएसटीच्या पथकाने ते छापा घातला। त्यावेळी असं आढळून आलं की ते जे स्पाचे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून 7,000 रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून वेश्या व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवल्या। त्यानुसार त्याचा पंचांसमक्ष रितसर पंचनामा करून एपीएमसी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फ रहमतुल्लाह शेख या 3 आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस स्टेशनला पीटा ऍक्ट आणि बीएनएसच्या रेलेव्हंट सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला। सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशनने या 3 आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या केसमध्ये एकूण 6 मुली पीडित मुली त्या ठिकाणी मिळून आल्या, त्यांची वेश्या व्यवसायामधून सुटका करण्यात आमच्या एएसटीच्या पथकाला यश आलेलं आहे। या संदर्भात त्यांच्यावर आधी काही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते का? प्रकरण असं समोर आलं होतं का? त्या स्पावर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही, परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।